हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. झालं का सगळ्यांचा जेवण स्वयंपाक झाला असून आमचं सगळंच झालंय. आता मी चालले आंबस उगायला अनुष्का दादाकडं. चिंच आहेत वाटावर न्यायचं 10-12. बघा आईने ह्याच्यात घाटे तोडलेत हरभऱ्याचे आणि पोरांना खायला दिली पिशवीमध्ये. बरं का चिंचानी वाटाव कुठल्या चिंच? पाठवणार नाही काय चिंच. हां हां बरं. तर चला येते मी लवकर वापस. लवकर ये बघा, पान भेटत नाही. आज मंगळवार आहे ना? बुधवार आहे. बुधवार आहे का आज? ते माहीत देणार नाही. लवकर येते, लवकर गेल्यावर लवकरच येणार. तर मी निघाले पोरांना भेटायला. तेव्हा वासरू सुटलंय त्याला कापा इथं दावणीला. आज काय रानात जायचं नाही बघा, कारण काल पाऊस पडलाय. आज सगळ्याच लोकांनी हरभरं काढायचं थांबवलंय. या रानात सध्या आम्हाला जायचंय कामाला काढायला आणि मी पण जाणार आहे. पहिल्यांदाच तुम्हाला दाखवता आले तर दाखवीन, नाही तर शेवटी दुसऱ्याच्या इथं कामाला गेले दाखवता पण येत नाही. हा पण विषय आहे. तर आमच्या पण घरचं भरपूर हरभर राहिले काढायचं. तुम्ही बघितलंय काल कशी परेशानी व्हायली होती. काय हिरवं काय वाळलेलं हरभर आहे, त्याच्यामुळं काढायला लई त्रास व्हायला होता. आणि ही महागडला हरभर आहे, ही तर ह्याला तर टाईम आहे. तरी पण ह्या काही महागून म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही अगोदर पेरलं, पुन्हा पातळ झालं म्हणून असं महागून लावलं होतं. ते हिरवं हिरवं दिसायलंय आणि ह्याला टाईम आहे. पण आता जे काढाय आले ते आलंय. पुन्हा असं गवत झालंय रानामध्ये, असं काँग्रेस ते काढायचंय. लय काम आहे. आईला काय एकटीला होतंय का काय? आता जॉब सध्या बघितलाय पुण्यात, आता काय होतंय काय माहिती. जाणं होतंय का नाही, दिवे लागतात का नाही काय माहिती. आता तर तुम्ही लोक मला हसायलात. एक जण तर म्हणला बॅड परफॉर्मन्स आहे माझा, एका दिवसात 2 दिवसात वापस येते. मला एक कळत नाही लोकांचं काय करायचं ह्यांना माझ्याहून. सगळे लोक तसेच म्हणायला लागलेत मला, कुठंच टिकत नाही, कुठंच काम करीत नाही. ते लावणारे तसलेच, काम करून घेणारे तसलेच. शेवटी मी काय एवढी वाईट आहे का असं तर वाटायला मीच वाईट असेल, त्याच्यामुळे लोक माझ्यासोबत असं करायला लागलेत. आणि जे बघणारे लोक आहेत ते हसायला लागलेत. तर तुम्हाला एकच सांगते मी, तुम्हाला काही घेणं देणं आहे का? तुम्हाला माझा नोकरी गेली काय, राहिली काय, मी टिकले काय नाही टिकले काय, माझं तुम्ही मला पैसे देणार आहोत का? तुम्हाला बोज उचलायचा आहे का माझा किंवा माझ्या लेकरांचा? काही असो, चांगलं हो वाईट हो, आमचं ते देव आमचा बघून घेईल, त्याला माझी काळजी आहे. कसं ना कसं भागायच लागलंय, कसं ना कसं व्हायला लागलंय ना. काही कामाच्या ह्याच्यावर आहे का त्यांनी काढलं म्हणून माझं राहिलंय का? एवढं का कुणाचंच कुणा वाचून राहत नाही. किंवा ही आता ही शेतकरी आहे, हे शेतकऱ्यानं कामाला लावलं नाही म्हणजे दुसरा लावणार नाही असं होत नसते. किंवा त्यांच्या वाचून आपलं काहीच अडत नसते आणि तुमच्या वाचून सध्या माझं अडत नाही. त्यामुळे तुम्ही उगाच डोकं लावू नका. शेवटी माझं मी बघून घेईन, मला कसं जगायचं काय करायचं ती. उगा मला त्रास देऊ नका. एक तर मी खूप संघर्ष करत आलेली आहे. माझ्या वाटेला जसं माझ्यावर अक्षदा पडले तसं दुःखाशिवाय काहीच आलं नाही. आणि 2 मुलं घेऊन एकटीला राहायचे, सगळ्या जिम्मेदाऱ्या पार पाडायच्यात. हे करते ते खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि बघा आता एक व्हिडिओ व्हायरल झालाय, आता सुईला आले म्हणून बोलते, धाप तर लईच भरायली, बोलायचं देईना झालंय मला. तर बघा असं जावं लागते आम्हाला रानारानांनी, कुठं तर वाट नाही काय नाही काय नाही. इकडं पुढं बघा ऊस असं. तर तुम्ही व्हिडिओ बघून तर म्हणता कुठून कसं कशी जायली ही रोडला. तर आता एक जपानच्या माकडाचा व्हिडिओ व्हायरल झालाय, ते सगळ्यांनीच बघितला असेल. त्या माकडाचा जन्म होतो आणि त्याची आई जन्म होताच त्याला नाकारते. आणि तो माकड नाकारल्याच्या नंतर एका भावल्यापाशी जाऊन झोपतो, त्याच्यासोबत खेळतो, त्याला मिठ्या मारतो. अक्षरशः हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट आहे ती. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे, अक्षरशः अख्ख्या जगाला रडवलं आहे त्या माकडाच्या व्हिडिओनी. मी सध्या लय रडले बाबा, लय रडले. तर शेवटी त्याच्या आईने नाकारले आणि आईच्या माघारी कुणी कुणाचं नसतंय हे सध्या त्या गोष्टीतून आपल्याला कळालेलं आहे. आणि आई नाही
तर आपल्याला असा आईच्या माघारी कुणीच नाही ह्या जगामध्ये. आई ही गोष्ट आईची तुलना शब्दात नाही करता येत. तर तसंच माझी आई माझ्यावर वेळ आहे म्हणून मला सांभाळती, जपती एवढं सुखानं. माझे लाड हट्ट वापस बोलले काय, चिरडले काय, रडले काय, उलट बोलले काय, आई माझी मला जवळच करते. आणि आई जर नाही बोलली तर मला करमत नाही अजिबात, ही सध्या सांगते. मला आईनं रागानं का होईना पण बोलावं असं वाटते. आता त्या माकडाचं व्हिडिओचं उदाहरण, माझ्या लेकरांना जर मी नाकारलं तर ती कुठं जाते ना, कोण या जगात त्यांना ॲक्सेप्ट करीन सांगा. त्याच्या बापानं कसं नाकारलंय मला आणि त्याच्या लेकराला. मला तर सोडावं, मी लोकांचं लेकरू, पण त्या स्वतःच्या जन्म दिलेल्या लेकराला त्या बापाने नाकारलं. यांचं मी बी नाकारलं तर माझ्या लेकरांना कोण जवळ करीन, कोण 2 घास प्रेमानं खाऊ घालन त्यांना, किंवा असं धावत पळत पिशवीत ढाळे बिळे आम्ही घेऊन जातो, खायला प्यायला देतो, कपडे लत्ते घेताव, त्यांचं काळजी करताव, कसे आहेत ते, दुखायले का, तब्येत बरी आहे का, दुखायला तर इथून जातो. हेच काळजी त्यांची दुसरं कोणी घेईन का? त्या माकडाचं उदाहरण तुम्हाला ह्या व्हिडिओतून सध्या देते की मला तर लईच रडले मी त्या माकडाचा व्हिडिओ बघून. पण मला एडिटिंग नाही करता आली जशी मला पाहिजे होती, त्यामुळे मी व्हिडिओ नाही सोडला तो. जर मला जमलंच तर मी सोडल सध्या कुणाला तरी विचारून. तर माझं म्हणणं एकच आहे की एक बाई 2 लेकरं घेऊन तिचे पकाखाली जगती, त्यांना काही कमी, ती कुठल्याही मार्गानं जगू द्या, मग काम करून जगू द्या, व्हिडिओ बनवून जगू द्या, मायबापाच्या जीवावर जगू द्या, काही करते आपली आई लेकरांसाठी. तसंच मी माझ्या लेकरांसाठी जगायले. मायेचा हात, प्रेमाचे 2 घास, त्यांना एक आईचं प्रेम, बापाचं प्रेम, सगळ्या गोष्टी मी पुरवत आहे. ह्याच गोष्टीचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, मला असं वाटते. तुम्ही तसं नाही, माझं वाईट झालं की हसता काय, तमाशा काय बघता, शिव्या काय देता, चांगलं कुणी बोलत नाही, वाईट झालं कुणी म्हणत नाही, किंवा असं का होतं विचारीसोबत असं म्हणत नाही. डायरेक्ट मला ट्रोल केलं जाते आणि माझ्यावर हसतात लोक की हिचं काय खरं आहे, कुठंच टिकत नाही, फालतूबाई आहे. फालतूपणा करायचा असता तर नवरा करून घेतला असता दुसरा एखादा आणि राहिले असते. तेच करायचं नाही मला. मी माझ्या लेकरांच्या भविष्याचा विचार केला आहे पहिल्यापासून बी. राहिला प्रश्न त्या नीच माणसाचा, ज्यानं माझ्यासोबत लग्न केलं, तर त्यांनी तर जाणून बुजून सोडून दिलं आहे मला. काय माहीत मी त्याचं काय वाटोळं केलं आहे, दुसरं लग्न केलं बेकायदेशीरपणे. त्याच्या घरी असताना नाका तोंडातून रक्त युस्त मारलेलं आहे, हातपाय मोडूस्त मारलेले, डोक्याचे एवढाले केस उपटून हातात दिलेले, घसा असं बोलता येत नव्हतं एवढं नरडं दाबलेलं आहे माझं. त्याच्या आईने, त्याच्या बापाने, त्याच्या भावाने मारून मारून अक्षरशः आता सध्या मानपाट दुखते, हातपाय दुखते, काम करताना त्रास होते. एवढा अन्याय सहन करून बी त्याचे लेकरं माझ्यासोबत मी सांभाळते, का तर मी माझ्या पोटातून त्यांना जन्म दिला आहे. पोट फाडून त्यांना कुठं सोडू, त्यांना कोण प्रेम देईन आपल्याशिवाय, ह्याचा विचार करून. त्यांनी जरी विचार केला नसला ना तरी मी पुरेपूर विचार करते. म्हणूनच म्हणते की जरा तुमच्यावरच कुणावर अशी वेळ आली ना, तुमच्या आईवर, बहिणीवर, तुमच्यावर, तर तुम्हाला काय फील होतं आहे आणि काय असतंय संघर्ष हे तुम्हाला कळत. दिसतंय तसं नसतंय. आणि जितकं तुम्ही मला बघताय ना सोशल मीडियावर, पण मी कुठल्या परिस्थितीतून जाते, काय करते, कसं घर चालवते. आहेत आई बाप मागं, पण किती दिवस आहेत. आज माझे लेकरच इथं असते तर हे बघा, शेवटी कुणाचे बी आई वडील आपले लेकरं त्यांचा आधार म्हणूनच मोठे करत असतात, की त्यांना अपेक्षा असते की बाबा लेकरांनी पुढं आपल्याला सांभाळावं, 2 पैसे कमवून आपल्याला सुख द्यावं, अशी अपेक्षा असते. आणि आईबापांनी जर आईबापांनी कष्ट करून एवढा पैसा खर्च करून 5-5, 10-10 लाख लग्नाला, लहानाचं मोठं करून, जर लेकीचं सुख त्यांच्या नशिबीत नसेल, आपल्यालाच त्यांना सांभाळायची वेळ येत असेल, लहानाचं मोठं करून लग्नाला एवढा पैसा खर्च करून, तर ते किती वाईट आहे सांगा ना. त्यासाठी मी बाहेर प्रयत्न करते की मी काहीतरी कमवावं, त्यांना पण त्रास नाही व्हावा आणि आपण सुद्धा त्यांना सपोर्ट करावा, असं मला वाटते. फक्त तुम्ही भांडणं, ह्यांच्या घरात किती भांडणं होतेत,
ह्यांचं काय खरं आहे हे म्हणण्यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय. जेव्हा माझे भांडणं होते आणि आमच्या आईसोबत जेव्हा मी काही ना काही भांडणाचं टाकेन तेव्हा पण चांगलं कोणी बघत नाही, चांगले लोक बघतच नाही. पण असो, ज्याला आवडतील ते बघते. कुणाला काय बळजबरी करून फोर्स करून आपले व्ह्यू वाढत असतील असं काही नसतं. त्यामुळे मी विचार बी करत नाही. पण मी माझं एक मत मांडते तुमच्यासोबत की बाबा माझे काय विचार आहेत ते मी माझ्या जागेवर योग्यच आहे, योग्यच निर्णय घेतलेला आहे मी, जो बी असेल ते. आणि हे जग एवढं बेकार आहे. ह्या जगात कितीतरी हरामखोर राक्षस आहेत की त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर वाईट संस्कार केलेले आहेत. एकटी बाई दिसली की तिला त्रास द्यायचा, फायदा घ्यायचा. एका गोष्टीत नाही तर हजारो गोष्टीत लोक फायदा घेतात. कामाच्या बाबतीत हिचं काही खरं नाही, हिला काम केल्याशिवाय पर्याय नाही, मग हे कुठं जात नाही. त्यामुळं बोलायचं, घालून पाडून बोलायचं. नंतर कामाच्या बाबतीत त्रास द्यायचा, पगार पाणी द्यायला त्रास द्यायचा, कुणी वाईट नजरेनं बघायचं, छडछड करायची. असे राक्षस आहेत जगामध्ये. आजकालच्या कलियुगात काय झालं आहे, माणुसकी कमी झाली आणि ह्यांचा नीचपणा वाढला आहे जास्त. हे कोणाला माहीत नाही, पण मी अनुभवलं आहे, ठोकरा खाल्ल्यात, भोगलं आहे, म्हणून हे स्पष्ट सांगते मी जगाला. आणि स्वतः फायदा घेणारे लोकच त्यांचं इज्जत जाईल किंवा त्यांचं स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा स्वतःला चांगलं साबित करण्यासाठी आपलं नाव खराब करतात की हेच वाईट आहे म्हणतात. पण स्वतःचा गुन्हा कधी उघड करत नाही. मान्य आहे आमच्या इथं भांडणं झाले, तणणं झाले, सगळं झालं, पण घरोघर मातीच्या चुले असतात, ती होतच राहते. नवऱ्याच्या घरी रोज भांडणं होते, पारड्यासारखा कालवा होता. रोज रोज ती बी दगडानं काट्याने कुराड्याने मारणं त्यांचं. आमचे तर किरकोळ भांडणं होते. पण मी समजदार नव्हते, त्यामुळं राग घर सोडून गेले, सगळं केलं. आता मला समज आली, मी मोठी झाले, कळायले मला. 2 लेकरं झाले, मला 30 वर्ष वय होत आले. त्यामुळे आता वरवर समज येईल की बाबा आपण पण कुठंतरी चुकलो. आणि राहिला प्रश्न नवऱ्याच्या घरचा, तर नवऱ्याच्या घरी काही चुकले नव्हते मी. ना सोशल मीडिया वापरीत होते, ना कुठला माझ्याकडे फोन होता, ना असं तर मी 7वी पास आहे. त्यामुळं फोन वापरायचेच नव्हता. मी सगळं आत्ता शिकले. ट्रॅक्टरचा आवाज येतो, इकडं मशीन आहे मळायला, त्यामुळं समजून घ्या ट्रॅक्टरचा आवाज यायला मध्ये. असं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता लास्ट एकच सांगेन, मला लई दम भरलाय चलून. आता बरोबर कसं काय दमच भरायला आणि तब्येत वाढायला लागली. काय करावं बघा, माझं तोंड किती मोठं दिसायला लागले, काळं पण दिसायले. आता बघा केवढं जाड तोंड झाले माझं. तर त्यामुळे धाप लागायली मला. व्हिडिओ आता इथंच संपवते. फक्त मी म्हणते एखाद्यावर वेळ आहे ना तर त्याला हसू नका, त्याच्यावर काहीतरी चांगलं मार्गदर्शन करा. किंवा कुठंतरी जर दुःखाची जाणीव असेल ना तर समजून घ्या की जग कसं आहे. काही घरात बसून खाणारे लोक आहेत ना येड्या भोकाचे, ती मात्र नक्कीच त्यांना काही माहिती नसते. जे आमच्यावर टाईम आहे, आम्हाला माहिती की आमच्यासोबत काय होतंय. आणि मी तर बाहेर फिरले, मला माहिती बाहेरचं जग कसलं आहे. तुम्ही जे एवढं नाक उचलून बोलताव ना त्याच्यापेक्षा खतरनाक अनुभव घेतलेले आहेत मी. त्यामुळे तुम्ही तुमच्या जागेवर योग्य आहेत मला असं वाटतंय. उगाच उठलं की टाळ्याला जीभ लावून काय उपयोग नसते. तर असं व्हिडिओत तुम्हाला काय वाटतंय ते फक्त चांगल्या कमेंटमध्ये तुमचं मत व्यक्त करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा. पण काहीतरी मनाला शिकण्यासारखं बोला. तुमच्याकडे जर नॉलेजच असेल तर. वाईट बोलून काही उपयोग नाही, ते महाग खेचायचं काम करताय तुम्ही वाईट बोलून. त्यामुळे चांगलं बोला. आणि पहिलं तर चॅनलला